मालेगाव येथील 2008च्या बॉम्बस्फोट खटल्यातून भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर व कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह 7 जणांची निर्दोष सुटका झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ठाण्यात फलकबाजी केली। सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही असा फलकावर मजकूर असून हे फलक ठाणे नवी मुंबईत झळकत आहेत। बॅनरवर एका दिशेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तर दुसऱ्या बाजूला शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे छायाचित्र आहे। शिवसेना शिंदे गटाचे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी हे डिजिटल फलक शहरातील मुख्य चौक रस्त्यावर लावले आहेत। मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातून भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह 7 जणांची निर्दोष सुटका झाली। या घटनेनंतर आता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जात आहेत। भगवा दहशतवादी कधीच नव्हता असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली। काँग्रेसने हिंदू समाजाची माफी मागावी असेही ते म्हणालेत। या प्रकरणाचा निकाल लागताच ठाणे नवी मुंबई शहरात शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांचे फलक आता चौकात झळकत आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे आणि शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्यात गेल्या 2 दिवसापासून वाकयुद्ध रंगले। हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसून दोघांचा वाद दिवसेंदिवस वाढत आहे। राजन विचारे यांनी अतिरेकी मारले म्हणजे मेहरबानी केली का असे विधान केल्याचे सांगत नरेश म्हस्के यांनी त्यांच्यावर टीका केली होती। त्याला आता विचारे यांनी समाज माध्यमांवर एक पत्र पोस्ट करत त्यातून प्रत्युत्तर दिले असून त्यात पराचा कावळा करत माझ्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित केला असे स्पष्टीकरण दिले। अतिरेकी मारले म्हणजे मेहरबानी केली का? पहलगाम आपल्या देशात आहे, पाकिस्तानमध्ये नाही। आज या घटनेला 100 दिवस झाले। 27 कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि एवढ्या दिवसांनी जर दहशतवादी पकडले जात असतील तर मोठा डंका वाजवण्याची काय गरज आहे असे विचारे यांनी विधान केले होते। त्यातील अतिरेकी मारले म्हणजे मेहरबानी केली का या विधानावरून म्हस्के यांनी विचारे यांच्यावर टीका केली होती। त्याला विचारे यांनी पत्राद्वारे प्रत्युत्तर दिले। मी केलेल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढत नरेश म्हस्के यांनी पराचा कावळा केलाय, माझ्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित केला। त्यांच्या वाचा टीकेवर राष्ट्रभक्ताचे हे प्रत्युत्तर आहे असे विचारे यांनी पत्रात म्हटले। वाचाळवीर ही उपाधी तुम्हाला योग्य आहे। आमच्यावर काँग्रेसच्या वळचणीला गेल्याने टीका करतोय, पण एकेकाळी एकनाथ शिंदे यांच्या त्रासाला कंटाळून तो काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होतास हे आठवते का? आणि तेव्हा याच राजन विचारेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर तुला शिवसेनेत परत आणले। याचा विसर पडू देऊ नकोस। करोना काळात उंदरासारखा घरातल्या बिळात लपलेला तू ठाण्यातील मनसेच्या नेत्याने डिवचल्यावर घराबाहेर पडला होतास। गद्दारी नसानसामध्ये भिनलेल्या तुझ्यासारख्याने आम्हाला देशभक्तीचे धडे देताना मी आजवर केलेल्या कामाची नुसती यादी आठव म्हणजे तुला कळेल गद्दार कोण आणि देशप्रेमी कोण असा सूचक इशारा विचारे यांनी दिलाय। बेकायदेशीर पद्धतीने 2 देशी बनावटीच्या पिस्टल आणि जिवंत काडतुसासह कळव्यातून मुंबऱ्याला निघालेल्या जाबीर इलियास सिद्दीकी या तरुणाला ठाणे गुन्हे शाखेने अटक केले। पोलिसांनी त्याच्याकडून एकूण 52,000 रुपये किमतीचा शस्त्रसाठा जप्त केलाय। साकेत रोडहून कळवा ब्रिज मार्गे एक जण देशी पिस्टल व जिवंत काडतुसे घेऊन मुंबईच्या दिशेने जाणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना मिळाली होती। या माहिती मिळताच पोलिसांनी बुधवारी सायंकाळी सापळा रचत सिद्दीकी याला ताब्यात घेतले। यावेळी सिद्दीकी याची झडती घेतली असता त्याच्याकडे प्रत्येकी 25,000चे 2 बनावट देशी पिस्टल आणि प्रत्येकी 1,000चे 2 जिवंत काडतुसे असा 52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमन 1959 कलम 325 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियमन कायदा कलम 37/1 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा अधिक तपास हेमंत पाटील करतायत। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ।
कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मन विचलित झालं तरी हाताची सर्जनशीलता कायम असते, हे सिद्ध केलंय ठाणे मनोरुग्णालयातील महिला रुग्णांनी. रक्षाबंधनाच्या निमित्ताने या महिलांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या तब्बल 1200 राख्या सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. या राख्या काही रुग्णालयात होणाऱ्या रक्षाबंधन कार्यक्रमात वापरण्यात येणार असून काही राख्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. रुग्णांना स्वावलंबी बनवून त्यांना समाजात पुन्हा ताठ मानेने उभं राहता यावं यासाठी ठाणे मनोरुग्णालयातील व्यवसाय उपचार विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. मनोरुग्णांमधील सुप्त कलागुण ओळखून त्यांना छोट्या छोट्या वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. यंदा रक्षाबंधनानिमित्त रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णांना राखी तयार करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. जुलै महिन्यापासूनच रुग्णालयातील सुमारे 50 ते 60 महिला रुग्ण या प्रशिक्षणात सहभागी झाल्या होत्या. त्यांना विविध प्रकारच्या राख्या, दोऱ्यांच्या, मण्यांच्या, कापडांच्या, रंगीबेरंगी साहित्याने सजवलेल्या राख्या बनवायला शिकवण्यात आले. राख्या तयार करण्यासाठी लागणारं कच्चं साहित्य बाहेरून मागवण्यात आलं होतं आणि त्या राख्यांमध्ये प्रत्येक रुग्णांचं कलेवर कल्पनाशक्ती आणि एक अदृश्य जिव्हाळा गुंफलेला आहे. या संपूर्ण उपक्रमामागे रुग्णालयातील व्यवसाय उपचार विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टर हेमांगिनी देशपांडे, डॉक्टर अखिलेशा कोळी, डॉक्टर प्राजक्ता मोरे आणि जान्हवी केजरकर यांचं विशेष योगदान लाभले. सणासुदीच्या काळात रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण आपल्या घरापासून दूर असतात, त्यामुळे त्यांना आपल्या माणसांची, घरच्या उदारपणाची आठवण येते. ही उणीव भरून काढण्यासाठी आणि सणाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर खुलवण्यासाठी अशा उपक्रमाचं आयोजन केलं जातं. रक्षाबंधनाच्या दिवशी रुग्णालयातील पुरुष रुग्णांना महिला रुग्णांनीच बांधलेल्या या राख्या बांधून सण साजरा केला जाणार आहे. एक नातं भाऊ आणि बहिणी यांचं जे रक्ताचं नसून समजुतीचं आहे, आत्मीयतेचं आहे आणि उपचाराच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून साजरं होणार आहे. तर ठाणे मनोरुग्णालयातील या स्त्रियांनी बनवलेल्या राख्या म्हणजे फक्त एक हस्तकला नाही, तर त्या आहेत पुनर्वसनाचा आणि आत्मसन्मानाचा सुंदर धागा असल्याचे ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांनी सांगितले. गोकुळ अष्टमी अर्थात दहीहंडी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अत्यंत महत्त्वाचा सण असून या उत्सवात राज्यातील हजारो युवक युवती गोविंदा म्हणून थरावट रचत हंडी फोडण्यासाठी सहभागी होतात. मात्र गेल्या काही वर्षात सरावादरम्यान आणि प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवशी अनेक अपघात घडले असून अनेक गोविंदांना दुखापतीचा सामना करावा लागलाय. गोविंदाच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विमा संरक्षण मिळावे म्हणून परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक आणि युवासेना कार्याध्यक्ष श्री पूर्वेश सरनाईक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत यंदा राज्यातील सुमारे 1.5 लाख गोविंदांना गोविंदा समन्वय समिती या नियोजन समितीच्या माध्यमातून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने विमा संरक्षण देण्यात येणार आहे. युवासेना कार्याध्यक्ष श्री पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोविंदासाठी आवश्यक असलेली विमा कवच योजना तातडीने मंजूर करून दिल्याबद्दल राज्यभरातील लाखो गोविंदांनी त्यांचे आभार व्यक्त केले.